अभी आपने जिलाधिकारी साहब को एक ज्ञापन सौंपा है, ये किस विषय में था और वहाँ पे क्या चर्चा हुई आप? संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये 1,19,153 गायरानधारक, पट जमीनधारक आणि वन जमीनधारक हे वर्षानुवर्ष जवळपास 60-70 वर्षापासून जमिनी कसतायत, परंतु इथं असणारं जे शासन आहे, जे प्रशासन आहे, ते या लोकांना त्यांचे मालकी प्रदान करत नाही आहे। एकीकडे शासन म्हणतंय की आम्ही तुम्हाला 20 लाख रुपये खर्च करून कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेतून 4 एकर जमीन विकत घेऊन देतो, परंतु दुसरीकडे या लोकांकडे सक्षम पुरावे असताना एक 14 एप्रिलचा जो GR आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 14 एप्रिल 1990 पर्यंत जे लोक जमीन कास्त करतायत, ज्यांच्याकडे सबळ पुरावे असतील त्यांच्या नावावर यांनी सातबारे नियमानुकूल केले पाहिजेत, परंतु संबंधित तलाठी, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, SDM आणि संबंधित जी यंत्रणा आहे ती यांच्या विरोधात असल्यामुळं अद्यापपर्यंत या संबंधित लोकांना सातबारे वितरित केलेले नाही आहेत। आणि काल परवा 17 जुलैला माननीय पालकमंत्र्यांनी एक GR काढला की सगळेच अतिक्रमणं निष्कासित करा, परंतु आमची स्पष्ट मागणी अशी आहे की 11 जुलै 11चा जो GR आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे परिच्छेद नंबर 6 मध्ये जे 1/78 पासून ते 14 एप्रिल 90 पर्यंत जे जमीन कास्त करतायत, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्या लोकांच्या नावावर सातबारे झाले पाहिजे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या संदर्भात बोललं, त्यांनी पण तोच विषय सांगितला की आम्ही शासनाला, प्रशासनाला हे वर कळवलं आहे की ज्या लोकांकडे जुने पुरावे आहेत त्यांना आपल्याला मालकी प्रदान करावी लागेल। आणि जो GR आता जे पत्र निघालेलं आहे ते चुकीची माहिती मिळाली पालकमंत्र्यांना, म्हणून तशा पद्धतीने ते पत्र निघालेले आहे। जर समजा शहरामध्ये काही ठिकाणी इन्क्रोचमेंट झालं असेल आणि ते विकासासाठी तुम्ही घेत असाल, आमचा त्याला जाहीर पाठिंबा असेल, परंतु जे मंडळी 70-80 वर्षापासून जमीन कास्त करतायत, त्यांच्याकडे ते भूमिहीन आहेत, त्यांची स्वतःच्या मालकीची जमिनी नाही आहे, तुम्ही त्यांना काय म्हणून एक तर देशोधडीला लावण्याचा हा प्रकार आहे। एकीकडं मग ही स्कीम कशाला लावली तुम्ही की 20 लाख रुपये खर्च करून तुम्हाला जमीन देतो? जर समजा शासनाला असं वाटत असेल की ती स्कीम राबवायची तर या लोकांचे पैसे समाज कल्याणने महसूलला 20-20 लाख रुपये द्यावे आणि यांना सातबारे वितरित करावे। दुसरा विषय हे त्या नियमामध्ये बसतात, जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये यांना सातबारे हे नियमानुकूल झालेच पाहिजे। या पद्धतीनं आमची आता माननीय साहेबांशी चर्चा झाली, त्यांनी या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही वरही कळवतो आणि खाली तहसीलदार, SDM यांना पण कळवतो। या सगळ्या लोकांचे पुरावे त्यांनी मागितलेले आहेत, त्यांचे पंचनामे वगैरे सगळं होणार आहे। ज्या कायदेशीर बाबी त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करतोय। अभी शहर में भी अतिक्रमण चालू है और कई प्रॉपर्टी ऐसी है जो जैसा गायरान अतिक्रमण में अब्दी मंडी है, मिटमिटा है, तो अब ये लोग वहाँ पे अतिक्रमण करेंगे, कार्रवाई के रोक दी जाएंगे? अभी नाही, मुळात विषय असा आहे की अगोदर एक शासन GR निघाला होता, त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र ज्या लोकांनी घराचे अतिक्रमण केलेले आहेत त्याच्यामध्ये जर समजा ते विशिष्ट तारखेमध्ये असतील तर संबंधित ग्रामपंचायत किंवा महापालिका यांनी त्यांना रेग्युलाइज केलंय की नाही केलंय हा त्यांचा विषय आहे। जर नवीन अतिक्रमण असेल तर ते दूर होऊ शकतं। नवीन आहे जे 50 वर्ष आहे, ज्यांचे टॅक्स पावती आहे, लाईट मीटर आहे, त्याच्यामध्ये माननीय शासनानं एक पत्र काढलं होतं 3 वर्षाखाली, ज्या लोकांचे गावठाण असेल किंवा अशा अतिक्रमण असतील त्यांना 1-1 गुंठा मालकीचा प्रदान करा, परंतु संबंधित ग्रामसेवक, संबंधित सरपंच किंवा या लोकांनी पण तिथं अप्रोच न झाल्यामुळे ते तसेच प्रकरण राहिले। तर तुम्ही आता सांगितलं का जे पालकमंत्र्यांनी पत्र काढलं हे चुकीने निघलं त्यांच्याकडून, तर यांना चुकीची माहिती पुरवली गेली पालकमंत्र्यांना, तर ते पत्र रद्द केलं, पालकमंत्र्यांनी खुलासा केला तसं कलेक्टरांनी ते सांगितलं की आम्ही वर कळवला हा विषय, त्याच्यामध्ये जे नियमात बसतात त्या लोकांना मालकी प्रदान करणं हे गरजेचं आहे। तर या संदर्भामध्ये तुम्ही पालकमंत्र्यांना निदर्शन आणून देणार का? पत्र तुम्ही आम्ही 28 तारीख दिलेली आहे, जर समजा आम्हाला या 5 दिवसामध्ये न्याय नाही मिळाला 28-29च्या नंतर आम्ही पालकमंत्र्यांच्या दारासमोर हाच विषय घेऊन बसणार आहे। तर आता तुम्ही जे लोक आले, किती नागरिकांचा प्रश्न मांडला आता जिल्हाधिकाऱ्याकडे? आम्ही संबंध औरंगाबाद जिल्ह्याचा विषय मांडलेला आहे आणि हे वेगवेगळ्या गावातून, खेड्यातून हे लोक आले। तर याच्यामध्ये काही गायरानधारक जे ते नियमित झालेले ते सातबाऱ्यावर नाव आहे, पण काही लोकांचा ताबा नाही देते, सरकारने त्यांना ताबा दिला आणि अद्याप बरेच मंडळी कलेक्टर ऑफिसमध्ये चक्रा मारतात। अशा शेतकऱ्यांना आणि लोकांना काय न्याय ते आपल्यापर्यंत आले तर आपण त्याच्यासाठी भांडू शकतो। आम्ही अगदी निस्वार्थपणे काम करणारी मंडळी 3-5 दिवस यांच्यासाठी आम्ही उपोषण केलेले, तेव्हा कुठे इथं या लोकांना न्याय मिळतो।
याच माध्यमातून तुमची संघटनेची भूमिका काय राहणार आहे? मागण्या आमचं तर म्हणणं आहे की प्रत्येक शेवटचा माणूस हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या तो सक्षम झाला पाहिजे. एकीकडे शासन म्हणतं की सगळ्यांना भेटलं पाहिजे, पण मध्ये असणारी जी दलाल साखळी आहे ती या लोकांपर्यंत संबंधित ज्या काही योजना आहेत त्या इम्प्लिमेंट होऊ देत नाही. सरकारकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? सरकारकडनं आमची एकच अपेक्षा आहे की या लोकांना 1 रुपया न घेता यांचे 7 बारे वितरित झाले पाहिजे. आपलं नाव? मी ॲडव्होकेट जगन साळवे, नव भारत अभियान मुख्य समन्वय.